नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन आणि स्वागत आहे आपण माझ्या चॅनल टेक नितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी GCTPC 40WPMच्या स्टेटमेंट फॉर्मॅट करून दाखवणार आहे. जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल नोटिफिकेशन आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल. मित्रांनो, ह्या व्हिडिओला शेअर पण करा आपल्या मित्रांबरोबर, जेणेकरून त्यांना पण जे फॉर्मॅटिंग करू शकेल. मित्रांनो बघा, आधी जे आहे जे फॉर्मॅट आपण केले होते ऑलरेडी मी हे टाकलेला व्हिडिओ, ते जे आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010मध्ये होता. पण आता जे आहे नवीन सिलेबसनुसार जे आहे 2019मध्ये तुम्हाला फॉर्मॅट करावा लागणार आहे. तर याचा जो लेआउट आहे थोडासा मीन्स जो ओव्हरऑल इंटरफेस आहे तो थोडासा वेगळा आहे. त्यामुळे आपल्याला तसेच इंटरफेसमध्ये जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला नक्की फायदा होईल. तर म्हणूनच मी हे जे व्हिडिओ आहे तुम्हाला इथं शो करत आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो बघा, जर तुम्हाला GCTPC रिलेटेड कोणताही कंटेंट हवा असेल, स्टडी मटेरियल हवा असेल, तर तुम्ही आमच्या स्टोरवर व्हिजिट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बघा, डिस्क्रिप्शनवर लिंक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट दिसेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर GCTPCवाल्या सेक्शनमध्ये तुम्हाला यायचे आहे. GCTPCवाल्या सेक्शनवर आल्यानंतर तुम्हाला खूप सारे इथं जो स्टडी मटेरियल दिसेल, जसा काही मराठी टायपिंग कोर्स आम्ही बनवलेला आहे. 5 दिवसात तुम्ही मराठी टायपिंग शिकू शकता जर तुमची स्पीड वाढत नसेल तर. त्यानंतर बघा, मराठीचा कीबोर्ड चार्ट हवा असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला प्रॅक्टिस पॅसेज हवे असतील, शॉर्टकट कीज हवे असतील, इम्पॉर्टंट लॉंग फॉर्म हवे असतील, टायपिंगच्या डेमो हवा असेल ऑफलाईन प्रॅक्टिस पॅसेजचा, तर तो पण सुद्धा अवेलेबल आहे. लॉंग फॉर्म अवेलेबल आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा इथं अवेलेबल आहेत. मित्रांनो बघा, कोणताही कंटेंट तुम्हाला घ्यायचं असेल इथून, तर बघा सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे न्यू पेज ओपन इथं होईल. इथं बघा, बाय नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाय नाववर जसं क्लिक कराल तुम्ही इथं रिडायरेक्ट होऊन जाल cosmofeed.com एक प्रकारचा पेमेंट गेटवे आहे हा. इथं तुम्हाला ईमेल ID आणि फोन नंबर तुमचा एंटर करायचा आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला बाय नाववर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे QR कोड येईल. स्कॅन करू शकता तुम्ही आणि पेमेंट करू शकता, किंवा UPI ID पण एंटर करून तुम्ही इथं जे आहे पेमेंट आपलं सक्सेसफुल करू शकता. जसं पेमेंट होईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं कंटेंट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसेल. तुम्ही इझिली जे आहे कंटेंट डाउनलोड करू शकता. मित्रांनो बघा, अशा प्रकारे तुम्हाला लेफ्ट साईडला क्वेश्चन साईड असेल आणि राईट साईडला आन्सर साईड असेल. इथं बघा 40च्या जो स्टेटमेंट आहे त्यामध्ये 4 क्वेश्चन्स पण दिलेले असतात. त्याचे आन्सर आपल्याला काढावं लागते. तर ते कसं करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला 1 by 1 सांगणार आहे. तर तुम्ही सगळ्या गोष्टीच्या जो आहे एक टाईपच्या आपल्या म्हणजे स्टेप लक्षात ठेवायचे आहेत आणि स्टेटमेंटला फॉर्मॅट करायचे आहे. तर बघा, इथं आपण क्वेश्चन साईडला बघू. इथं B3 पासून जे स्टेटमेंट स्टार्ट झालेलं आहे. तर आपण सुद्धा इथं B3 पासून स्टार्ट करू आणि मी तुम्हाला टाईप करून दाखवणार आहे, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला जे आहे कन्फ्युजन राहणार नाही. तर बघा, इथं B3वर मी इथं क्लिक केलं आहे आणि आपण इथं स्टेटमेंट टाईप करू. आता बघा, कॅपिटलमध्ये आहे तर आपण सगळं कॅपिटलमध्ये इथं टाईप करू. स्टेटमेंट शोविंग सेल ऑफ फूड ग्रेन्स. त्यानंतर बघा, एक इथं जे आहे लाईन सुटलेली आहे आणि तिथं राईट साईडला फिगर इन 00 आहे. तर आपण काय करू, त्याच्या नेक्स्ट मीन्स खालच्या रोमध्ये ती टाईप करून घेऊ. ओके, जसं आहे तसंच टाईप करायचं, फिगर इन 000. ओके, त्यानंतर बघा त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये आपल्याला इथं सिरियल नंबर टाईप करायचा आहे. ठीक आहे, सिरियल नंबर. त्यानंतर नेक्स्ट लाईनमध्ये ओके मीन्स नेक्स्ट सेलमध्ये ॲक्च्युली पर्टिक्युलर्स. त्यानंतर बघा, ही जी सेल आहे पर्टिक्युलर्सच्या नंतरची, याला आपल्याला सोडायचं आहे. आणि त्यानंतर इथं बघा, इथं आपल्याला ह्या सेलमध्ये टाईप करायचं आहे. ठीक आहे, E4मध्ये, सॉरी नॉट E4, आपल्याला टाईप करायचं आहे E5मध्ये. राम टूर्स. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याच्यानंतरची जे सेल आहे त्याला सोडून द्यायचं आणि त्याच्या मीन्स G5मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे श्याम स्टोर्स. त्यानंतर बघा, आपल्याला नेक्स्ट जे रो आहे 6 नंबरवाली, तिला राम स्टोरच्या खाली आपल्याला तिथं जानेवारी लिहायला लागेल. इथं बघा 1 by 1 आपण टाईप करू. त्यानंतर आपण ॲडजस्ट पण करू, कारण स्पेस इथं खूप कमी वाटत आहे आपल्याला. तर आपण थोडं ॲडजस्ट पण करू. ओके, फेब्रुवारी पण झालेला आहे. इथं पण सेम
जानेवारी आणि फेब्रुवारी. तर बघा अशा प्रकारे आपला सगळा कंटेंट जो आहे इथं वरचा जो आहे झालेला आहे. आता खालचा आपण टाईप करू. मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जे कॉलम्स आहेत त्यांना ॲडजस्ट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले व्हॅल्यूज जे आहेत ते क्लिअर दिसायला हव्या. तर बघा सिरियल नंबरला थोडंसं आपण मोठा करून घेऊ. त्यानंतर बघा पर्टिक्युलर्स आपल्याला थोडंसं मोठं हवे आहेत आणि जो डी इथं लीडर डॉट्स येणार आहेत त्यामुळे याला छोटं ठेवू आपण. आणि हे 4 जे कॉलम आहे त्यांना एकाच सोबत सिलेक्ट करून आपण यांची जी विड्थ आहे थोडीशी वाढवून घेऊ अशा प्रकारे. ऑलराईट. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळं टाईप करायचं आहे. आता बघा त्यानंतर आता सिरियल नंबर आहेत. सिरियल नंबरमध्ये बघा आपल्याला इथं फिल कमांडचा यूज करायचा आहे. तर इथं 1 टाईप करायचं सर्वात आधी जेणेकरून तुमचा वेळ वाचायला हवा म्हणून. इथं फॉर्मॅटिक थोडी लांब आहे म्हणून इथं फिल कमांड आपल्याला यूज करावं लागत आहे. तर बघा होम टॅबमध्ये यायचं आहे. होम टॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं एडिटिंग ग्रुपमध्ये फिलचं ऑप्शन मिळेल. हे बघा फिलवर क्लिक करायचं आहे. फिलवर क्लिक केल्यानंतर इथं सिरीजवर क्लिक करायचं. सिरीजवर क्लिक करायचं आपल्याला कॉलम फिल करायचे आहेत आणि 8पर्यंत आहेत आपले टोटल जे नंबर आहे सिरियल नंबर. स्टॉप व्हॅल्यू आहे इथं 8 टाकायची आणि ओके करायचं. तर बघा असे ऑटोमॅटिकली 1 2 3 4 5 6 7 8 इथं एंटर होतील. त्यानंतर बघा आपल्याला इथं आता कंटेंट मीन्स पर्टिक्युलर्स टाकायचे आहेत. तर ते टाकून घेऊ आपण. पहिला आहे शुगर, देन साबुदाणा, देन ग्राउंडनट, देन आहेत मूंग दाल, तूर दाल, चना दाल, त्याच्यानंतर बाजरा आणि राईस. त्यानंतर इथं लीडर डॉट टाकायचे डॉट अशा प्रकारे. डॉट पण एंटर झाले. आता आपण जे न्यूमेरिकल डेटा आहे ते एंटर करणार आहोत. मित्रांनो बघा 40 WPMच्या स्टेटमेंटमध्ये 4 क्वेश्चन्स दिलेले असतात. त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला काढायचे असतात. तर बघा पहिला क्वेश्चन इथं दिला आहे, फाइंड द एव्हरेज ऑफ राऊंड स्टोर ऑफ जानेवारी मंथ अँड शो द रिझल्ट इन E15. तर बघा हा राऊंड स्टोर आहे, हा जानेवारी मंथ आहे. ह्या सगळ्यांचे आपल्याला एव्हरेज E15 या सेलमध्ये काढायचे आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला E15ला चूज करायचं आहे. त्यानंतर फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं. फॉर्म्युला टॅबमध्ये इथं बघा फंक्शन लायब्ररीमध्ये इथं ऑटोशमचे ऑप्शन आहे. तिथं ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे आणि इथं ॲव्हरेजवर क्लिक करायचं आहे. आता बघा इथं जे रेंज आहे ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेली आहे. बट एक्झाममध्ये असे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होणार नाही. तुम्हाला अशा प्रकारे जे आहे रेंज सिलेक्ट करायची आहे तेवढ्या व्हॅल्यूजची आणि एंटर प्रेस करायचं आहे. तर बघा इथं ह्या सगळ्या व्हॅल्यूजचा जो एव्हरेज इथं आलेला आहे. तशाच प्रकारे सेकंड क्वेश्चन इथं दिलेला आहे, फाइंड द मिनिमम सेल ऑफ राऊंड स्टोर ऑफ फेब्रुवारी मंथ अँड शो द रिझल्ट इन F15. म्हणजे इथं शो करायची आहे. इथं काय करायचं आहे, मिनिमम सेल आपल्याला जे आहे शो करायची आहे F15मध्ये. तर सेम प्रोसिजर आहे. F15मध्ये आपल्याला मीन्स F15 सेलला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं आणि इथं ऑटोशममध्ये इथं काय म्हटलं आहे, मिनिमम तर हा इथं मिनिममचा फंक्शन आहे. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे मिनिमम फंक्शन आणि इथं रेंज आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायची आहे. तर बघा मिनिमम हा इथं सिलेक्ट झालेला नाही. तर पुन्हा आपण इथं अशा प्रकारे डबल क्लिक करून फॉर्म्युला टॅबमध्ये ऑटोसॉममध्ये जाऊन इथं मिनिमम क्लिक करायचं आहे. तर बघा मिनिमम इथं येत नाही आहे. ओके मित्रांनो, सेकंड क्वेश्चन इथे दिला आहे, फाइंड द मिनिमम सेल ऑफ राऊंड स्टोर ऑफ फेब्रुवारी मंथ अँड शो द रिझल्ट इन F15. तर F15ला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे सेलला.
पुन्हा फॉर्म्युला टॅबमध्ये ऑटोसमच्या ड्रॉपडाऊनमध्ये यायचं आहे आणि इथं मिनिममवर क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मिनिममचं फंक्शन इथं लागेल आणि अशा प्रकारे पुन्हा आपण रेंज सिलेक्ट करू. रेंज तुम्हाला एक्झाममध्ये सिलेक्ट करायची आहे मित्रांनो. इथं ऑटोमॅटिकली होता एक्सेलमध्ये, पण एक्झाममध्ये होणार नाही, ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि एंटर प्रेस करावं लागेल. तर याचा आन्सर पण इथं आलेला आहे. तशाच प्रकारे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, फाइंड द मॅक्झिमम सेल ऑफ श्याम स्टोर ऑफ जानेवारी मंथ इन अँड शो रिझल्ट इन G15. तर बघा हा G कॉलम आहे आणि हा 15 इथं बघा. तर हा सेल आपण सिलेक्ट केला G15. पुन्हा फॉर्म्युला टॅब ऑटोसममध्ये यायच्या, इथं काय करायचं आहे मॅक्झिमम सेल. तर मॅक्सचा इथं फंक्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे रेंज सिलेक्ट करायची. बघा अशा प्रकारे रेंज सिलेक्ट करायची. तुम्हाला रेंज सिलेक्ट झाली की तुम्हाला इथं एंटर प्रेस करायचं आहे. तर बघा इथं आन्सर ऑलरेडी आपल्याला मिळेल मॅक्झिममचा. त्यानंतर बघा तशाच प्रकारे H15मध्ये आपल्याला इथं सेल ऑफ मीन्स फाइंड द सम ऑफ सेल ऑफ श्याम स्टोर इन फेब्रुवारी मंथ अँड रिझल्ट इन अँड शो द रिझल्ट इन H15. तर बघा इथं सम काढायची आहे. तर बघा पुन्हा आता आपण H15ला सिलेक्ट करू आणि इथं फॉर्म्युला टॅबमध्ये येऊ, ऑटोसममध्ये येऊ आणि इथं बघा समचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करू, फंक्शन सिलेक्ट होईल. अशा प्रकारे तुम्हाला रेंज सिलेक्ट करायची आहे आणि एंटर प्रेस करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे सम आलेला आहे त्यांचा. तर हे आपले आन्सरसुद्धा इथं आलेले आहेत. आता आपल्याला फॉर्मॅटिंग स्टार्ट करायची आहे. फॉर्मॅटिंगसाठी सिम्पल आपल्याला काय करायचं बघा, इथं फर्स्ट जो B3ला यायचं. आता होम टॅबमध्ये यायचं आहे आपल्याला. इथं फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आणि याला बोल्ड करायचा, अंडरलाईन करायचा आणि याचा जो फॉन्ट आहे तो आपल्याला मीन्स फॉन्ट साईज जो आहे तो 16 करायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर बघा इथं आपल्याला B3 पासून तर H3पर्यंत सिलेक्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण घेऊ आणि त्याला आपल्याला मर्ज अँड सेंटर करावं लागेल. तर इथं होम टॅबमध्ये यायच्या, फॉन्ट ग्रुपमध्ये यायच्या आणि फॉन्ट ग्रुप नाही अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायच्या आणि इथे तुला ऑप्शन मिळेल मर्ज अँड सेंटरचा. तर अशा प्रकारे त्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा हा जो फिगर इन 00 आहे याला आपल्याला B4 पासून तर H4पर्यंत सिलेक्शन घ्यायचं आहे आणि याला मर्ज अक्रॉस करायचं आहे. तर पुन्हा होम टॅबमध्ये यायचं, अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं आणि इथं ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं. इथं मर्ज अक्रॉसचं ऑप्शन मिळेल. तर अशा प्रकारे मर्ज अक्रॉस केल्यानंतर सगळ्या जे लाईन्स आहेत ते डिसअपिअर होतील आणि अशा प्रकारे मर्ज अक्रॉस होऊन जाईल आणि याची जी अलाइनमेंट आहे ते राईट करायची. अशा प्रकारे जसं क्वेश्चनमध्ये दिलं आहे तसा सेम टू सेम. त्यानंतर बघा सिरियल नंबरला सिलेक्शन घ्यायचं आहे. इथं फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे, याला बोल्ड करायचं आहे. बोल्ड केल्यानंतर बघा हे जे न्यूमेरिकल सिरियल नंबर्स आहेत 1 to 8 याला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि याची जी अलाइनमेंट आहे ते सेंटर करून घ्यायची. जसं क्वेश्चनमध्ये दिसत आहे तसं करत जायचं. त्यानंतर बघा पर्टिक्युलर्सला सिलेक्ट करायचा. इथं फॉन्टमध्ये यायचं, याला बोल्ड करून घ्यायचं. त्यानंतर बघा राम स्टोर इथं यायचं, याला पण बोल्ड करायचा आणि श्याम स्टोर आहे त्यालासुद्धा आपल्याला बोल्ड करायचं आहे. त्यानंतर जानेवारीला सुद्धा आपल्याला बोल्ड करावं लागेल. तशाच प्रकारे फेब्रुवारीला सिलेक्शन घेऊन तुम्हाला बोल्ड करायचं आहे. अगेन जानेवारी याला सिलेक्ट करायचं आहे, बोल्ड करायचं आहे. ओके, बोल्ड झालेला नाही. अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायच्या आणि बोल्ड करायचं आहे. तशाच प्रकारे फेब्रुवारीला पण सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला पण फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन बोल्ड करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे जे आहेत ते झालेलं आहे ते बोल्ड. त्यानंतर बघा आपल्याला सिरियल नंबर आणि त्याच्या जे खालची जो सेल आहे त्याला एकासोबत सिलेक्शन घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण अलाइनमेंट ग्रुपमध्ये जाऊ आणि इथं मर्ज अँड सेंटर करून घेऊ. तशाच प्रकारे आपल्याला जे आहे पर्टिक्युलर्स आहेत आणि त्याच्या मीन्स D5 आणि D6 हे जे सेल आहेत त्यांना पण सिलेक्ट करू आणि इथं पण आपण अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन याला मर्ज अँड सेंटर करून घेऊ. त्यानंतर बघा या सगळ्यांना आपण एकासोबत सिलेक्ट करू आणि याचे जे अलाइनमेंट आहे ते आपण सेंटर करून घेऊ अशा प्रकारे. ओके, त्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे. बॅक जातो. आपल्याला काय करावं लागेल, यांना मर्ज अँड सेंटर करावं लागेल राम स्टोर आणि श्याम स्टोरला.
तर इथं अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं, याला मर्ज अँड सेंटर करायचं आणि श्याम स्टोर आणि त्याच्या साईडची जी सेल आहे अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचं, अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं, याला मर्ज अँड सेंटर करायचं. तर बघा राम स्टोर आणि सॅम स्टोर जे आहे ते जसं क्वेश्चनमध्ये दिसत आहे तसे आपल्याला डिस्प्ले होत आहेत. त्यानंतर बघा जानेवारी फेब्रुवारी याला एकासोबत सिलेक्शन घ्यायचं आणि यांची जी अलाइनमेंट आहे ते सेंटर करून घ्यायची. तर अशा प्रकारे दिसत आहे. आता बघा इथे सिरियल नंबरला याची जी अलाइनमेंट आहे ते आपल्याला प्रॉपर करावी लागेल, तर ते आपण आता करून घेऊ. मित्रांनो बघा आता तुम्हाला जे आहे बॉर्डर्स लावायचे आहेत. तर बघा सिरियल नंबरपासून तर इथं बघा राम स्टोर आणि सॅम स्टोरपर्यंत तुम्हाला सिलेक्शन घ्यायचे आहे अशा प्रकारे. आणि इथं फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे. फॉन्ट ग्रुपमध्ये तुम्हाला इथं बघा जे आहे बॉर्डर्सचे ऑप्शन मिळते. इथं बघा सर्वात आधी तुम्हाला ऑल बॉर्डर्स लावायचे आहे. ऑल बॉर्डर इथं लावल्या. त्यानंतर बघा तुम्हाला जे 1 to 8 आणि न्यूमेरिकल डेटा जिथं संपते ॲन्सर सोडून तेवढं सिलेक्शन घ्यायचं आहे, ॲन्सर नाही सिलेक्ट करायचं. आणि इथं पुन्हा फॉन्ट ग्रुपमध्ये यायच्या आणि इथं आउटसाईड बॉर्डर लावायच्या अशा प्रकारे. त्यानंतर बघा पर्टिक्युलर्स आणि जे लीडर डॉट आहेत त्यांना पण तुम्हाला सिलेक्शन घ्यायचे आहे अशा प्रकारे. आणि जे आहेत याच्या पण जे बॉर्डर्स आहेत त्याला पण आउटसाईड बॉर्डर आपल्याला लावायचे आहे. आता बघा हे जे लीडर डॉट्स आहेत यांना सेंटरमध्ये आपल्याला करावं लागेल, कारण क्वेश्चनमध्ये सेंटरमध्ये आहेत. तर यांची जी अलाइनमेंट आहे आपण सेंटर करून घेऊ अशा प्रकारे. तर मित्रांनो बघा त्यानंतर आपल्याला हे जे न्यूमेरिकल डेटा आहे त्याचं सिलेक्शन घ्यायचं आहे. न्यूमेरिकल डेटाचं सिलेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे. इथं बघा बॉर्डरच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचे आहे आणि इथं सर्वात खाली जे आहे सर्वात खाली एक ऑप्शन आपल्याला दिसेल मोर बॉर्डर्सच्या, तिथं क्लिक करायचं आहे. मोर बॉर्डरवर क्लिक केल्यानंतर इथं बघा वर्टिकल बॉर्डर जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं मधात क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे जे वर्टिकल बॉर्डर्स इथं लागलेले आहेत. आणि मित्रांनो त्यानंतर सर्वात शेवटी जे ॲन्सर आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. इथं आपल्याला जे आहे ऑल बॉर्डर लावायचे आहे. मित्रांनो नेक्स्ट स्टेप आहे की पर्टिक्युलर्सला तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे अशा प्रकारे. आणि त्याचा जो इंडेंट आहे तो 1 इन्क्रीज करायचा आहे. तर बघा अलाइनमेंट ग्रुपमध्ये होम टॅब अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि इथं बघा इन्क्रीज इंडेंटचं ऑप्शन आहे, त्याच्यावर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. तर तुमचा जे आहे 1 जे आहे इंडेंट जो आहे समोर वाढेल. तर क्वेश्चनमध्ये तसं दिलेलं आहे. हे स्टेप खूप सारे विद्यार्थी विसरतात, तर तुम्हाला विसरायची नाही आहे. त्यानंतर बघा ऑलमोस्ट आपल्याला स्टेटमेंट जे आहे तो झालेला आहे फॉर्मॅट. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, सगळं स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे. मित्रांनो आता बघा आपल्याला जी रो हाईट आहे ते 25 करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सगळा जे स्टेटमेंट आहे आपलं सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे. इथं बघा होम टॅबमध्ये तुम्हाला सेल्स ग्रुप दिसत आहे, यावर क्लिक करायचं आहे. आणि इथं बघा फॉर्मॅटचं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं बघा रो हाईटचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्यावर क्लिक करून इथं 25 एंटर करायची आहे आणि ओके करायचं आहे. तर बघा रोची हाईट जी आहे ते 25 झाली आहे. मित्रांनो सिलेक्शन तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. होम टॅबमध्ये यायचं, इथं अलाइनमेंट ग्रुपमध्ये बघा याच्या आणि वर्टिकल अलाइनमेंट जे आहे ते सेंटर मीन्स मिडल करायची आहे, अशा प्रकारे सेंटर करायची आहे. अशा प्रकारे आपला स्टेटमेंट जो आहे कम्प्लिटली जे आहे इथं फॉर्मॅट झालेला आहे. सगळं स्टेप मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.